हाय अँड हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही होतो प्रति बालाजीला. आत्ता आम्ही चाललो आहे पुण्यातला फेमस इस्कॉन टेम्पलला. जाताना रस्त्यात आम्हाला हा नवीन बोगदा लागला. तेव्हा हर्षू खूप शॉक झाली. हर्षूला तर काही कळतच नव्हतं. हर्षू फक्त बघतच राहत होती. अचानक अंधार कसं काय झाला. मग बघता बघता आम्ही पुण्याच्या कात्रजमध्ये पोचलो. पुण्याची ट्रॅफिक बघून चांगल्या चांगल्यांना चक्कर येते, पण पुण्याच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघून स्वप्नाची इमारत तयार होती. मग बघता बघता आम्ही पोचलो कमल नयन भजन अतिथी भवनला. तिथं पोचल्यानंतर खरंच खूप टुरिस्ट लोक ह्या स्पेशल भवनमध्ये राहण्यासाठी येतात. हे आहे इस्कॉन मंदिर टेम्पलचं एंट्री गेट. मग आम्ही आतमध्ये जाऊन मंदिर बघितलं तर मंदिर खूपच मोठं होतं आणि खरं ह्या एंट्री केल्यानंतरच जी प्रसन्नता वाटायला लागली ती खूपच छान. आणि आज रविवार होता म्हणून गर्दी पण खूप जास्त होती. टुरिस्ट लोक खूप येतात इथे. मग आम्हाला काय दिसले, श्रीकृष्ण शेषनागवर उभे होते, पण तिथं तर पाणीच नव्हते. मग आम्ही पायऱ्या चढून मंदिरात पोचलो. मंदिरात पोचल्यानंतर खरं असं वाटत होतं आपण एका दुसऱ्या दुनियेतच आलोय. खरं हे मंदिर नाही, हे एक स्वर्ग होतं. मग मंदिरात पोचल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनात, डोक्यात, हृदयात फक्त हरे कृष्णा आणि साईडलाच तिथं खूप अशा लेडीज बसलेल्या ज्या देवासाठी हार बनवत होत्या. मग आम्ही सगळ्यात पहिले दर्शन घेतलं जगन्नाथ महाराजांचं. तुम्ही पण म्हणा जय जगन्नाथ जय जगन्नाथ, जय जगन्नाथ बोलो जय जगन्नाथ. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आपले राधाकृष्ण. आणि खरंच देवाला काय सजवलेलं, काय मंदिर ते सजवलेलं, खरं शब्दांमध्ये मी तर ते तुम्हाला एक्सप्रेसच नाही करू शकत. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं नित्यानंद प्रभूंचं आणि चैतन्य महाप्रभूंचं. खरं खूप छान वाटलं. तुम्ही पण ऐका. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचंच नाही. बाय बाय.